कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे। आरोपी पकडण्यात आला असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करण्यात आली आहे। दापोली येथेही गुरांची वाहतूक करताना पकडण्यात आले। या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। मात्र या संदर्भात कोणीही जिल्ह्यात अफवा अथवा चुकीचे मेसेज पसरवत असेल आणि पोलिसांच्या तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा थेट इशारा रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला आहे। रत्नागिरी पोलिसांना आज मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार दापोली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी एकूण 28 गौवंशची सुटका केलेली आहे। त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। यामध्ये आरोपीही आम्ही अटक केलेला आहे। कालही रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एकूण 5 गौवंशची सुटका रत्नागिरी पोलिसांनी केली होती आणि त्यामध्येही आरोपी आम्ही अटक केले होते। कृपया चुकीचे मेसेजेस पसरवून किंवा अफवा पसरवून व्हॉट्सअप मेसेज द्वारे या रत्नागिरी जिल्ह्याची शांतता भंग होईल अशी कोणतेही कृत्य किंवा मेसेजेस आपण कृपया पसरवू नये। पोलीस आपली कारवाई चोखपणे बजावत आहेत। त्यांना आपले कर्तव्य आपण पार पाडू द्याल आणि त्यांना सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। जे कोणी असे अफवा आणि मेसेजेस पसरवत असतील आणि रत्नागिरी पोलिसांच्या निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येतील। कृपया रत्नागिरी जिल्हा शांत राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांना आपण सहकार्य करा।